हा आपला प्रश्न पहिला आहे. 56वी घटना दुरुस्ती 1987 नुसार डॅश असणार आहे. तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर देऊ शकता. तर जी 56वी घटना दुरुस्ती झाली 1987 नुसार काय खालचं म्हणजे खाली पर्यायापैकी काय वाक्य बरोबर असेल? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर गोवा हे जे आहे हे एक राज्य म्हणून मान्यता मिळाली आहे. लक्षात ठेवा, 56वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? 1987 ला झालेली. तर गोवा जे आहे एक राज्य म्हणून घोषित किंवा त्याला मान्यता देण्यात आली. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे. शत्रूला न सामील झालेला, पहा शत्रूला न मिळालेला त्याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. तर शत्रूला सामील न झालेला किंवा शत्रूला न सामील झालेला तो असतो एकनिष्ठ. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे. नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? पहा, या ठिकाणी मित्रांनो आपल्याला असे प्रश्न हे नेहमी विचारले जातात. एक तर आपल्याला टोपण नाव दिलेलं असतं त्यावरून पूर्ण नाव, आणि दुसरं म्हणजे असतं पहा एका ठिकाणी पूर्ण नाव आणि त्याचं टोपण नाव. या ठिकाणी नारायण श्रीपाद राजहंस जे आहेत तर हे कोणत्या नावाने प्रसिद्ध होते किंवा त्यांचं टोपण नाव काय होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. तर बाल गंधर्व या नावाने ओळखले जात होते पहा नारायण श्रीपाद राजहंस. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे. माउंट एव्हरेस्ट शिखर पादांक्रांत करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण आहे? प्रश्न हा महत्वाचा आहे पहा. माउंट एव्हरेस्ट शिखर चढणारी पहिली अपंग भारतीय महिला कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. तर अरुणिमा सिन्हा ही जी आहे पहा माउंट एव्हरेस्ट शिखर पार करणारी पहिली भारतीय अपंग महिला ठरलेली आहे. लक्षात ठेवा, पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही? पहा, म्हणजे खालीलपैकी असा कोणता आजार आहे की तो व्हायरसद्वारे होत नाही, म्हणजेच विषाणूजन्य नाही? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर तो मलेरिया आहे. लक्षात ठेवायचं, हा व्हायरस म्हणजेच विषाणूजन्य आजार नाही. यामध्ये कोविड, HIV आणि डेंग्यू हे जे आहेत तर हे व्हायरस पासून होणारे आजार आहेत. लक्षात ठेवा. आणि हे जे आहे मलेरिया तो होत नाही. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 6 आहे. खालीलपैकी कोण भारतीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत? किंवा भारतीय वंशाच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेत कोण आहेत? तर पहा पर्याय क्रमांक 2. तर कमला हॅरिस ह्या ज्या आहेत ह्या भारतीय वंशाच्या महिला असून त्या अमेरिकेमध्ये उपराष्ट्रपदावरती कार्यरत आहेत. आणि अमेरिकेची पहिली महिला उपराष्ट्रपती म्हणून देखील कमला हॅरिसच आहेत. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे. तालिबान राजवट येण्याच्या वेळी खालीलपैकी कोण तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून पळाले होते? मित्रांनो, हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे पहा, कारण गेल्या 2 वर्षापूर्वी किंवा 1.5 वर्षापूर्वी तालिबान म्हणजेच अफगाणिस्तानवर तालिबान यांनी राजवट सुरू केला आहे. तर त्यावेळी म्हणजे ज्यावेळी तालिबान राजवट चालू होणार होती तर त्यावेळी जे अफगाणिस्तानचे राष्ट्रपती होते तर ते कोण होते की ते देशामधून पलायन त्यांनी केलं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. मोहम्मद अशरफ घनी हे जे आहेत पहा हे अफगाण म्हणजे अफगाणिस्तान देशाचे राष्ट्रपती होते की ते तालिबान राजवट येण्याच्या वेळी त्या देश सोडून पळाले होते. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8 आहे. कोरोना हा व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे? पहा, जो कोरोना व्हायरस पासून कोणता आजार होतो? लक्षात ठेवा, कोविड-19 हा आजार होतो. तर कोरोना जो आहे हा कोणत्या घटकापासून बनलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर RNA या घटकापासून बनलेला आहे कोरोना. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे. मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळाले होते? पहा, मुंबई शहर जे आहे हे ब्रिटिशांना कोणाकडून आंदण देण्यात आलं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर पोर्तुगीज यांच्याकडे. लक्षात ठेवा, पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांना मुंबई जे शहर आहे हे आंदण म्हणून देण्यात आलेलं होतं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? पहा, या ठिकाणी आपल्याला महात्मा गांधी यांची आई विचारली आहे. तर त्यांच्या आईचं नाव काय होतं मित्रांनो? कमेंट करून सांगत राहा. तर पुतलीबाई हे जे आहे हे महात्मा गांधी यांच्या आईचं नाव होतं. लक्षात ठेवा, प्रश्न महत्वाचा आहे. कस्तुरबा गांधी ह्या ज्या आहेत त्यांच्या पत्नी होत्या आणि त्यांच्या आई ज्या आहेत त्या आहेत पुतलीबाई. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11. सप्टेंबर 2019च्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोणत्या वादळामुळे महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला होता? प्रश्न हा जो आहे पहा मित्रांनो 2019 वर आधारित आहे, कारण सप्टेंबर 2019ला जो शेवटचा आठवडा होता त्यामुळे एक मोठं वादळ आलं होतं की त्यामुळे महाराष्ट्रात जो आहे हा जास्त प्रमाणात पाऊस पडला होता. तर त्या वादळाचं नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. जर गुलाब चक्रीवादळ. लक्षात ठेवा, गुलाब वादळ जे आहे हे आलं होतं तर त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाला होता. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे. 15वी G20 देशांची शिखर परिषद 2020 जी झाली ती कोणत्या ठिकाणी पार पडली होती?
आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर रियाद. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. तर रियाद या ठिकाणी 15वी G20 देशांची जी शिखर परिषद आहे ही 2020 ची रियादमध्ये आयोजित केली होती. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर कोणता पोलिसांचा विभाग असतो तो कार्यवाही करतो. मित्रांनो, प्रश्न हा जो आहे हा पोलीस डिपार्टमेंटवरच आधारित आहे. पहा, ज्यावेळी एखादा सरकारी अधिकारी किंवा एखादा कर्मचारी असेल त्याला लाच घेताना म्हणजेच काय तर भ्रष्टाचार करताना जर तो पकडण्यात आला तर त्याला पोलिसांचं असं कोणतं डिपार्टमेंट आहे की त्यावर ते कारवाई करतं. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर ACB. लक्षात ठेवा, ACB हे जे डिपार्टमेंट आहे याद्वारे, लक्षात ठेवा ACBचा फुल फॉर्म काय, अँटी करप्शन ब्युरो. तर हे जे आहे ACBचं काम काय असतं, तर ACBचं काम काय असतं की जे भ्रष्टाचार होत आहे किंवा लाच लुचपत जे घेण्याचे प्रमाण वाढत आहे त्यांच्यावर कार्यवाही करणं. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, 75 वर्ष पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा केला जातो. पहा, 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर अमृत महोत्सव जो आहे हा 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर केला जाणारा एक महोत्सव असतो. लक्षात ठेवायचं आहे. आणि नुकताच भारताचा जो स्वातंत्र्य दिन आहे तो 75वा होता, म्हणजेच त्याला आपण अमृत महोत्सव म्हणून पूर्ण भारत देशामध्ये आयोजित किंवा महोत्सव म्हणून साजरा केला होता. पर्याय 1 उत्तर होईल आपलं अमृत महोत्सव. प्रश्न क्रमांक 15 आहे, पूर्णपणे भारत देशामध्ये तयार झालेली कोरोनावरील लस कोणती आहे. पहा, संपूर्णपणे भारतात तयार झालेली COVID-19 रोग आहे त्यावरील लस कोणती. आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर कोवॅक्सिन ही जी आहे, लक्षात ठेवा, ही पूर्णपणे भारतातील असणारी एक लस आहे आणि ती पूर्ण भारतामध्ये तयार झालेली आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. आणि कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड, स्पुटनिक ह्या ज्या आहेत पहा, ह्या COVID-19 या आजारावरती गुणकारी म्हणजे त्या आजाराशी लसी आहेत. प्रश्न 16 आहे, भाकरी या शब्दासाठी अनेकवचनी पर्याय कोणता असेल किंवा अनेकवचनी शब्द कोणता असेल. कोणत्या शब्दासाठी पहा, भाकरी या शब्दासाठी. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर भाकऱ्या हा जो आहे हा भाकरी या शब्दाचा अनेकवचनी शब्द आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, 0 मैल कोणत्या ठिकाणी आहे. पहा, 0 मैल. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर नागपूर या शहरामध्ये 0 मैल आहे. म्हणजे 0 मैल म्हणजे काय तर संपूर्ण भारताचा मध्यभाग जो आहे, मध्यबिंदू तो आहे पहा नागपूर. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे. संपूर्णपणे देशामध्ये सेंद्रिय शेती करणारं राज्य. आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक 4 तर सिक्कीम हे जे राज्य आहे हे राज्य देशातील असं पहिलं राज्य ठरलं की ज्या ठिकाणी पूर्णपणे सेंद्रिय शेती केली जाते. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न 19 आहे, खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडायचा आहे. या ठिकाणी आपल्याला शब्दसमूह दिलेला आहे की समाजाची सेवा करणारा कोण असतो. तर यासाठी आपल्याला एक शब्द निवडायचा आहे. तर पहा, याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 समाजसेवक. पहा, समाजाची सेवा करणारा असतो समाजसेवक. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतो. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जे सरन्यायाधीश आहेत पहा यांच्याद्वारे जे आपले राष्ट्रपती असतात भारताचे त्यांना त्यांचं जे पद आहे आणि त्यांची जी प्रायव्हसी म्हणजे एक प्रकारे गोपनीयता आहे त्याची शपथ कोण देतो तर सरन्यायाधीश. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, तोक्ते चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जाऊन आढळले होते. पहा, तोक्ते चक्रीवादळ. मित्रांनो, चक्रीवादळावर महत्त्वाचे प्रश्न हे नेहमी विचारले जातात. त्यामुळे आपण जेवढे काही भारतामध्ये मागील 2 वर्षामध्ये चक्रीवादळ आले आहेत त्यावर आपण एक डीपमध्ये व्हिडिओ देखील घेणार आहोत. लवकरच त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकील. तर पहा, तोक्ते चक्रीवादळ जे आहे हे कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जाऊन आढळलं. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर गुजरात राज्याच्या किनारपट्टीवर आढळलं होतं पहा तोक्ते चक्रीवादळ. ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, 2022 मध्ये भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला होता. पहा मित्रांनो, आत्ताच आपण पाठीमागच्या प्रश्नामध्ये घेतला आहे की पर्याय क्रमांक 3 75वा हा जो आहे यालाच पहा आपण अमृत महोत्सव म्हणून साजरा करतो. आणि या वर्षीचा जो स्वातंत्र्य दिन होता तो भारतामध्ये पूर्णपणे अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. म्हणजेच तो कितवा असणार आहे तर 2022 या दिवशी झालेला स्वातंत्र्य दिन जो आहे हा 75वा होता. आणि भारत कधी स्वतंत्र झाला तर 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झालेला आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे. पहा, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था. आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर पुणे या ठिकाणी आहे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 24 आहे. नुकतेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. पण नुकतेच पहा आपण राजीव गांधी जो खेलरत्न पुरस्कार आहे याचं नाव चेंज करण्यात आलेलं आहे आणि नवीन नाव काय देण्यात आलं आहे लक्षात ठेवा. तर याला नवीन नाव देण्यात आलं आहे. पर्याय क्रमांक 2 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे. खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृती दिन पाळला जातो? पहा, पोलीस स्मृती दिन कधी साजरा करतात? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर 21 ऑक्टोबर हा जो दिवस आहे. पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. 21 ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिन हा पाळला जातो. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे. बाळकडू पाजणे म्हणजे काय किंवा याचा अर्थ काय होतो? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर बालमनावरती संस्कार करणे, त्यालाच म्हणतो आपण पहा बाळकडू पाजणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? पहा मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल 3 ते 5 सेकंदात कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन या व्हिडिओमध्ये देखील होणार आहे. तर पहा, खालीलपैकी असं कोण आहे की त्यांचा भारताची जी घटना समिती होती त्यामध्ये समावेश नव्हता? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर मोहम्मद अली जिन्ना हे जे आहेत पहा हे भारताच्या घटना समितीमध्ये येत नव्हते. यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि मौलाना आझाद हे जे आहेत भारताच्या घटना समितीमध्ये होते आणि मोहम्मद अली जिन्ना हे नव्हते. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे. जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपती कोणत्या कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते? पहा, प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. तर असं राज्यातील कोणती घटनात्मक अशी यंत्रणा असते पहा, ती जर पूर्णपणे कोलमडली गेली तर त्यावेळी राष्ट्रपती जे आहेत तर हे कोणत्या कलमाअंतर्गत त्या ठिकाणी आणीबाणी जाहीर करू शकतात? आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर कलम 356. पहा, कलम 356 महत्त्वाचा आहे की राष्ट्रपती यांच्याद्वारे त्या ठिकाणी किंवा एक जर राज्य असेल तर त्या राज्यामध्ये ते आणीबाणी जाहीर करू शकतात. लक्षात ठेवा, कलम 356. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे. ध्वनीचा अभ्यास याचे शास्त्रीय नाव काय आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला शास्त्रीय नाव विचारलेलं आहे. कशाचं? ध्वनीचा अभ्यास. म्हणजे लक्षात ठेवा, जे साऊंड असतो, साऊंडची स्टडी, त्याला आपण नॉईज देखील म्हणू शकतो. तर ध्वनी म्हणजे काय आहे? तर साऊंड. तर त्याचा अभ्यास करतात ते जे शास्त्र आहे त्याला काय म्हटलं जातं? आणि याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 तर ॲक्वास्टिक्स असं म्हटलं जातं पहा ध्वनीच्या अभ्यासाला. पर्याय 3 आपलं योग्य आन्सर असेल. प्रश्न 4 आहे. लेप्चा आणि भुतिया ही भाषा प्रमुख खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बोलली जाते? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 2 भाषाचा उल्लेख केलेला आहे पहा. सर्वात पहिली भाषा जी आहे ती आहे लेप्चा या नावाची आणि दुसरी जी भाषा आहे ती आहे पहा भुतिया या नावाची. तर ह्या ज्या 2 भाषा आहेत त्या प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी जास्त प्रमाणात बोलल्या जातात? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 तर सिक्कीम हे जे राज्य आहे. पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. जे सिक्कीम स्टेट आहे तर या ठिकाणी लेप्चा आणि भुतिया ह्या ज्या 2 भाषा आहेत ह्या जास्त प्रमाणात बोलल्या जातात. यावर आपल्याला महत्त्वाचे प्रश्न विचारतात. राज्य आणि सण, त्याच पद्धतीने राज्य आणि त्यांची बोलीभाषा यावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामुळेच पहा, सिक्कीम ही जी आहे या ठिकाणी लेप्चा आणि भुतिया हे 2 भाषा आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5 आहे. सिल्वर रिव्होल्यूशन कोणत्या कृषी उत्पादनावर आधारित आहे? पहा, सिल्वर रिव्होल्यूशन हे जे आहे हे कोणत्या कृषी उत्पादनावरती आधारित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर अंडी उत्पादन वृद्धी जी आहे याला अवलंबून आहे किंवा या उत्पादनावरती आहे सिल्वर रिव्होल्यूशन. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, जेवढ्या काही क्रांती झालेल्या आहेत त्यावरती आपल्याला महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. आतापर्यंत जेवढ्या काही क्रांती झालेल्या आहेत आपण त्यावर देखील म्हणजे कृषी क्रांती ज्या असणार आहेत त्यावरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेणार आहोत. प्रश्न 6 आहे. भारतातील पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद बसविणारी पहिली महिला कोण होती? मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर भारतात सर्वात पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदावरती विराजमान होणारी पहिली महिला कोण आहे? हा जो प्रश्न आहे आपल्याला पहा, भारतातील किंवा देशातील पहिली महिला यावर प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला पहा फक्त भारतातील म्हणजे देशातील पहिली महिला असा उल्लेख आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर राजकुमारी अमृता कौर हे ज्या आहेत ह्या देशातील अशा पहिल्या महिला आहेत की सर्वात पहिल्यांदा त्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद मध्ये होत्या. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कडा देवस्थान कोणत्या नदीच्या काठावर आहे? आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यासाठी विचारण्यात आलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पहा, मार्कडा हे जे देवस्थान आहे तर हे कोणत्या नदीच्या काठावरती वसलेलं आहे?
आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, तर वैनगंगा नदीच्या काठावरती आहे पहा मारकाडा देवस्थान. आणि लक्षात घ्यायचं मित्रांनो की या ठिकाणी आपल्याला प्रश्न हे नेहमी विचारले जातात. कोणतं शहर कोणत्या नदीच्या काठी आहे, हे एक झालं. यावर अजून कोणतं देवस्थान किंवा तीर्थक्षेत्र असेल ते कोणत्या नदीच्या काठी आहे, हे देखील आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी विचारलं जातं. त्यावर देखील आपण डीपमध्ये एक व्हिडिओ लवकरच घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? पहा, स्वराज्य पक्ष याचे जे संस्थापक आहेत ते कोण होते? आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर चित्तरंजन दास हे जे आहेत स्वराज्य पक्षाचे संस्थापक होते. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली होती? पहा, या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे की बनारस हिंदू विद्यापीठ जे आहे याची जी स्थापना आहे ती कोणाच्या पुढाकाराने झाली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने झालेली आहे बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला पहा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला जिल्हा परिषद भरती सुद्धा विचारण्यात आलेला होता. त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि असेच आपल्याला जर इम्पॉर्टंट प्रश्न मिळवायचे असतील तर प्रत्येक व्हिडिओची PDF लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतामध्ये गहू पिकाची जनुकीय पिढी म्हणजेच पहा जीन बँक ऑफ व्हीट तर ही कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. तर गहू पिकाची जी जनुकीय पिढी आहे ती कोणत्या शहरामध्ये स्थापन केली गेली? आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर कर्नाल हे जे शहर आहे. मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे पहा. तर कर्नाल या शहरामध्ये भारतमध्ये आपल्या म्हणजे कर्नाल या शहरामध्ये गहू पिकाची जी जनुकीय पिढी आहे ही स्थापन करण्यात आलेली आहे म्हणजेच जीन बँक ऑफ व्हीट. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर खालीलपैकी असं कोणतं शहर आहे की त्या शहरामध्ये उच्च न्यायालय जे आहे त्याचं खंडपीठ येत नाही? मित्रांनो, आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला 100 पेक्षा जास्त वेळा विचारण्यात आलेला आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, कोणतं असं शहर आहे की त्या ठिकाणी उच्च न्यायालयाचं खंडपीठ येत नाही? लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 मुंबई. लक्षात ठेवा, नवी मुंबई या ठिकाणी खंडपीठ येत नाही. यामध्ये औरंगाबाद आहे, नागपूर आहे आणि पणजी आहे. लक्षात ठेवा, पणजी ही जी आहे ही गोवा या राज्याची राजधानी आहे, तरीही त्या ठिकाणी उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. औरंगाबाद, नागपूर, पणजीमध्ये आहे, नवी मुंबई या ठिकाणी येत नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. मित्रांनो, हा प्रश्न सर्वात एक सोपी ट्रिक आहे. आपल्याला फक्त कोणत्या ठिकाणी आहे एवढं पाहायचं आहे. तर कोणत्या ठिकाणी आहे? औरंगाबाद, नागपूर आणि पणजी. आणि जे चौथं ऑप्शन असणार आहे ते चुकीचं ऑप्शन असणार आहे. लक्षात ठेवा, म्हणजेच उत्तर आपलं तेच असणार आहे. ऑप्शन 4 योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, जयकर समिती जी आहे म्हणजे जयकर कमिटी ही कोणत्या विषयाशी संबंधित होती? पहा, जयकर कमिटी कोणत्या विषयाशी निगडित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर रोड विकासाशी संबंधित आहे जयकर समिती. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स किंवा परमिट बाबत उचित पर्याय निवडायचा आहे. पहा, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स जो ड्रायव्हिंगचा परवाना आहे कोणता पण विचारलाय की आपल्याला दुसऱ्या देशातील म्हणजेच आंतरराष्ट्रीय किंवा त्याची परमिशन आहे त्या बाबतीत योग्य पर्याय कोणता आपला असणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, हे तात्पुरते असते. लक्षात ठेवायचं, यामध्ये जे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स आहे हे आपल्याला टेम्पररी मिळत असतं. लक्षात ठेवा, ते कायमस्वरूपी असतं, हे देखील चूक आहे. या ठिकाणी काय अजून ते फक्त युरोपियन देशामध्ये भेटतं, हे देखील चूक आहे. त्यावर वयाची मर्यादा नाही, हे देखील चूक आहे. फक्त ते जे आहे हे टेम्पररी असतं. लक्षात ठेवा, म्हणजेच पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, बेडूक या शब्दाला समान अर्थाचा शब्द कोणता नाही असा विचारला आहे. पहा, म्हणजे बेडकाचा समानार्थी शब्द कोणता नसणार आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपण कमेंट करून उत्तर देऊ शकता. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर मरकट हे जे आहे, पहा मरकट हे जे आहे हे माकड या शब्दाला किंवा माकडाला समानार्थी शब्द आहे मरकट. यामध्ये भेक, दरदूर आणि मंडूक हे जे आहेत पहा हे तीनही शब्द बेडूक या शब्दाला समान अर्थाचे शब्द आहेत आणि मरकट जे आहे हे माकडासाठी वापरलं जातं. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, एक शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी पहा, देवापुढे सतत तेवत असणारा दिवा त्याला काय म्हटलं जातं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, त्याला नंदादीप असं म्हटलं जातं. पहा, नंदादीप म्हणजे काय, तर देवापुढे सतत तेवत असणारा एक दिवा, तो असतो नंदादीप. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी पहा, ज्याच्या हाती ससा तोच पारधी. लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिले आहेत त्यापैकी आपलं योग्य उत्तर ओळखायचं आहे. म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी आपल्याला एक म्हण दिली आहे, ज्याच्या हाती ससा तो पारधी, तर आपल्याला त्या म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे.
आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर ज्याला यश आले तोच कर्तबगार, म्हणजेच पहा ज्याच्या हाती ससा तो पारधी. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे इंडियन रोड्स काँग्रेस याची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? इंडियन रोड काँग्रेसची स्थापना कधी झाली? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर डिसेंबर 1934 या वर्षी पहा IRC म्हणजे इंडियन रोड काँग्रेसची स्थापना करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहा मुख्यालयावर आपल्याला महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये काही महत्त्वाचे ठिकाण आहेत, त्यावर आपण एक छोटासा व्हिडिओ घेणार आहोत. यापूर्वी हा प्रश्न काय आहे, तर सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट याचे मुख्यालय कोठे आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे पहा सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचं ऑफिस. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आलं? पहा मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे. गेटवे ऑफ इंडिया याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आली आणि त्यालाच भारताचं प्रवेशद्वार देखील असं म्हटलं जातं. या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, तर 1911 या वर्षी करण्यात आलेली आहे गेटवे ऑफ इंडियाची स्थापना. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांचं उदाहरण म्हणून कोणतं बेट सांगता येईल? मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा तर हिंदी महासागरामधील प्रवाळ बेटाचं उदाहरण म्हणून काय सांगता येईल? आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, तर मालदीव हे जे आहे हे हिंदी महासागरामधील प्रवाळ बेटाचं एक उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती असणं आवश्यक आहे? पहा मित्रांनो कशाचं व्हायचं आहे आपल्याला? राज्यसभेचं सभासद. तर त्यासाठी कमीत कमी वयाची अट किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर कमीत कमी 30 वर्ष. लक्षात ठेवा कमीत कमी किती 30 वर्ष असणं गरजेचं आहे, त्यावेळी आपण राज्यसभेचे सभासद होऊ शकतो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? पहा खालीलपैकी असा कोणता मराठी साहित्यिक आहे की ज्यांना आतापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर लक्ष्मीकांत देशमुख यांना आतापर्यंत मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे हा दिलेला नाही. ऑप्शन 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर पिंपरी चिंचवड हे जे आहे पहा हे नवीन पोलीस आयुक्तालय तयार करण्याचं किंवा स्थापन करण्याचा जो निर्णय आहे तो नुकताच महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? पहा जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडला आहे? 1919 साली. तर यावर आपल्याला अल्टरनेट असा प्रश्न विचारला होता की 2019 साली जालियनवाला बाग हत्याकांडाला किती वर्ष झाले? पहा 1919 ते 2019 असा हा 100 वर्षाचा जो काळ आहे तो झालेला आहे पहा जालियनवाला बाग हत्याकांडाला. आणि त्या ठिकाणी पहा तो हत्याकांड झाल्याच्या नंतर इंग्रजांनी एका व्यक्तीला सर नावाची पदवी दिली होती. तर ही जी पदवी आहे त्यांनी ती इंग्रजांना परत केली. तर ते व्यक्ती कोण होते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर रवींद्रनाथ टागोर यांनी आपली सर ही जी पदवी आहे ही परत केली होती इंग्रजांना. कशामुळे? तर जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध दाखवण्यासाठी. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर वर्धा. लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे. तर वर्धा या ठिकाणी आहे पहा महात्मा गांधीजी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेलं राष्ट्रभाषा प्रचार समितीचं हेडक्वार्टर. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल वर्धा. प्रश्न क्रमांक 26 आहे लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, तर 1972 म्हणजेच पहा 1972 या वर्षी आपल्या राज्यामध्ये लोकायुक्त हे जे पद आहे हे निर्माण किंवा अस्तित्वात आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे 1972 साली.